नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महा-टी-ई-टी पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2 साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे इंग्लिश ग्रामर। इंग्लिश ग्रामर या टॉपिकमधील आपण यंग वन ऑफ ॲनिमल्स किंवा त्याला आपण काय म्हणू प्राण्यांची पिल्लं या टॉपिकच्या संदर्भाने चर्चा करणार आहोत। मागील जर आपण पेपर पाहिले 2013 ते 2021 पर्यंतचे या पेपरमध्ये आपल्याला यावर आधारित प्रश्न विचारलेले आहेत। त्यामुळे येणाऱ्या एग्जामसाठी नेमकं या टॉपिकच्या प्रश्नांचं स्वरूप प्रश्न प्रकार आपल्याला कळून जाईल। पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला 1 ते 2 मार्कचा यामध्ये फायदा होऊ शकतो। तर अधिक वेळ न घेता आपण मागे झालेले पेपर आहेत त्यामधील या टॉपिकच्या संदर्भाने प्रश्नांचा सराव करूयात। प्रश्न आहे द यंग वन ऑफ द हॉर्स इज कॉल्ड। उत्तर आहे आपलं कोल्ट। कोल्ट म्हणजे काय? शिंगरू। घोड्याचं जे पिल्लू असतं त्याला आपण काय म्हणतो? शिंगरू। हॉर्स, कोल्ट। इतर पर्याय बघू। फॉन, फॉन कशाचं असतं? डिअरचं। हरणीचं पाडस। कब, कब कशाचं असतं? लॉयन, सिंहाचा छावा। पोर्कलिंग, आता इथे थोडंसं समजून घ्यायचं आहे आपल्याला। पोर्कलिंग हा जो शब्द आहे तर हा बोर, BOAR, बोर म्हणजे डुक्कर आणि त्याचं पिल्लू म्हणजे पोर्कलिंग। आता तुम्ही म्हणणार सर आम्ही तर असं ऐकलं होतं की डुक्करचा शब्द होता पिग। बरोबर आहे ना? पिग म्हणजे डुक्कर, त्याचं काय होईल? पिगलेट। पिगचं काय होतं? एकतर पिगलेट किंवा पिगलिंग, येते लक्षात? आणि बोर डुक्कर तर त्याचं होईल पोर्कलिंग। आता यामध्ये परत आणखी थोडंसं डीपमध्ये असं आहे की पोर्क किंवा पॉर्क या शब्दाचा अर्थ होतो की डुकराचे मांस। ओके, चला पुढे घेऊयात प्रश्न। फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह। काऊ, काफ, गाईचं काय असतं? वासरू। डिअर, हरणीचं, हरणीचं काय असतं? फॉन, आत्ताच आपण वरच्या पर्यायात चर्चा केली होती। ओके, पोर्कलिंग आत्ताच आपण पाहिलं बोर। फिली, फिली कोणाचं असतं? तर फिली हे पिल्लू नाही कोणाचं, तर लहान घोडी म्हणजे अ यंग फिमेल हॉर्सेस स्पेशली वन लेस दॅन 4 years ओल्ड, म्हणजे 4 वर्षापर्यंतची जी फिमेल हॉर्स आहे त्याला फिली असं म्हणतात। लहान घोडी आपण असं त्याला म्हणूयात। कोल्ट म्हणजे शिंगरू हॉर्सचं। ओके, फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह। लॉयन, कब, सिंहाचा छावा। फ्रॉग, आता फ्रॉग म्हणजे काय? बेडूक। तर बेडकाचं काय असतं? टॅडपोल। बरोबर, अगदी लहान बेडूक। मग आपण जर पाहिलं तर पहिल्या पर्यायामध्ये जो ऑप्शन होता पहिला फॉन 2014ला, तर 2016ला फॉन झालं उत्तर। 2014ला जो तिसरा पर्याय होता कब, छावा, तर तो 2017ला झाला प्रश्न आणि उत्तर। इथे लक्षात, म्हणजे हे रिपीट होत राहतं। लेवरेट कशाचं आहे? रॅबिटचं पिल्लू। आणि सिजनेट किंवा सायझनेट तर हे शावक कशाचं? हंसाचं, स्वान। ओके, चला पुढे बघू। आता 2018 बघा, काऊ, काफ, येतं का लक्षात? म्हणजे ऑलरेडी 2016ला हा प्रश्न आला होता काऊ काफ, तर डिअर काय? तर इथं काय आलं? काऊ काफ, तर लॉयन काय? तर लॉयन कब, जे आत्ताच्याच आधीच्याच 2016च्या प्रश्नाचं आपलं उत्तर होतं। मग आता कोल्ट म्हणजे हॉर्सचं पिल्लू, सिजनेट स्वान हंसाचं शावक, लिव्हरेट तर लिव्हरेट आपल्याला माहिती आहे कोणाचं पिल्लू? रॅबिटचं पिल्लू किंवा सश्याचं पिल्लू म्हणा। द यंग वन ऑफ द कॅट इज किटन, कॅटचं काय? किटन, मांजर, मांजरीचे पिल्लं। द यंग वन ऑफ फ्रॉग, फ्रॉगचं काय? तर आपण आत्ताच पाहिलं होतं फ्रॉगचं काय? टॅडपोल। बरोबर आहे, म्हणजे 2017ला जो चौथा पर्याय होता टॅडपोल तो इथं काय झाला? उत्तर। इतर पर्याय बघा, फॉन, फॉन तर आपण आत्ता 2 वेळेस पाहिलं की डिअर, हरणीचं पाडस। कीड, कीड कोणाचं आहे? बकरीचं, गोट। सिजनेट स्वान हंसाचं शावक। पुढचा प्रश्न आहे आपला फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह। इथं कंसात लिहिलंय बरं का की 2021 काय 2019 डक, डकलिंग, डक, डकलिंग। तर हिअर काय? हिअर म्हणजे ससा, सशाचं काय असतं? लिव्हरेट, आपण आत्ताच पाहिलं रॅबिट, हिअर। ओके, पिगलेट पिगचं, टॅडपोल फ्रॉगचं आणि सिजनेट स्वान हंसाचं। ओके, आपण याच प्रकारे 4ही पर्यायाचं स्पष्टीकरण असलेले 2013 ते 2021 पेपर क्रमांक 1चे 7 आणि पेपर क्रमांक 2चे 7 असे एकूण 14 जे पेपर झालेत
या 14ही पेपरचं इंग्लिशच्या 30ही प्रश्न जे झालेत यांचं सविस्तर स्पष्टीकरण पाहिलं आहे. यामध्ये शब्द असतील तर त्यांचे अर्थ पाहिले, जर व्याकरण असेल तर नियम पाहिलं, एखादं ग्रॅमॅटिकली इरर आहे तर का आहे, ग्रॅमॅटिकली इरर नाही तर कसं नाही, या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा केलेली आहे. आता आपण जर आणखी पुढे बोलायचं झालं तर आपण ज्यांना असं आहे की आम्हाला स्पष्टीकरण नको, फक्त आणि फक्त इंग्लिशचे प्रश्न उत्तर पाहिजे, तर त्यांच्यासाठी या 14 पेपरचे एकत्रित 420 क्वेश्चनचा फक्त इंग्लिश प्रश्न उत्तराचा व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे. ज्या सर्व लिंक आपल्या टेलिग्रामला आहे, आपल्या व्हॉट्सअप चॅनलला आहे, आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आहे. द यंग वन ऑफ द डिअर इज कॉल्ड. डिअरचा यंग वन तर आपण आत्ताच पाहिलं होतं की डिअरचा यंग वन आपण आधीच्या 3 पर्यायामध्ये पाहिलं तर कोण, फॉन. फॉन म्हणजे काय, पाडस. कोल्ट, शिंगरू, हॉर्स. कब, लायनचा छावा. आणि वेल्प. वेल्प जे आहे ना ते ऑटर, जी ऑटर ही पान मांजर आहे तिचं पिल्लू. पुढे आहे की यंग वन ऑफ डॉग इज पपी, मग यंग वन ऑफ हिअर इज लेवरेट. कुत्र्याचं पपी पिल्लू आणि सश्याचं लेवरेट. कीड बकरीचं. गोट, सिजनेट, स्वान. आपण हे तर जवळपास 6 पर्यायात पाहिले, बरोबर आहे. शावक हंसाचं. फोल, झेब्रा. ओके. द डिमिनिटिव्ह ऑफ बुक इज बुकलेट. डिमिनिटिव्ह म्हणजे लघुत्व दर्शक, लहान दर्शक, लघु आकार. बुक म्हणजे पुस्तक, बुकलेट म्हणजे पुस्तिका. द डिमिनिटिव्ह ऑफ रिव्हर. रिव्हर म्हणजे नदी, तर त्याचं छोटं काय आहे तर रिव्हलेट, नाला, ओढा, बरोबर. रेटिक्युल म्हणजे पर्स, स्त्रियांचे जे पर्स असते ते. रिंगलेट म्हणजे केसांची बट. आणि स्ट्रीमलेट म्हणजे छोटा प्रवाह. तुम्ही ओएसिस सोबत जॉईन होऊ शकता. आपलं व्हॉट्सअपला चॅनल आहे, टेलिग्रामला चॅनल आहे, यूट्यूबला चॅनल आहे. सर्व ठिकाणी सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. फक्त एक काळजी घ्यायची आहे की व्हॉट्सअपला आणि यूट्यूबला ओएसिस करिअर पॉईंट नावानं आहे, परंतु टेलिग्रामला स्वतंत्र TETसाठी, टॅटसाठी, CTETसाठी, शिक्षकासंदर्भात ज्या परीक्षा आहेत त्यांच्यासाठी महा TET एक्झाम नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे, ज्या सर्वांची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तुम्ही फेसबुकला आणि इंस्टालाही फॉलो करू शकता. आपण हा सगळा अनुभव पाहता एक 2024साठी टेस्ट सिरीज बनवलेली आहे. टेस्ट सिरीजचा जो पॅटर्न आहे तो फर्स्ट पेपरसाठी असा आहे आणि सेकंड पेपरसाठी हा आहे. हे पेपर तुम्हाला कसे मिळतील, त्यासाठी फीस काय यावर थोडंसं बोलूयात. 98 23 24 71 91 या नंबरला तुम्हाला फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे. नाव येईल ओएसिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर. व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे फीस भरल्याचा. फीस किती आहे, पेपर 1साठी 400 रुपये फीस आहे आणि पेपर 2साठी 400. ज्यांनी दोन्ही पेपर घेतले त्यांना 100 रुपये डिस्काउंट, 700 रुपये फीस लागेल. परंतु पेपर 2 आपल्याकडे फक्त सामाजिक शास्त्र आहे, पेपर 2 आपल्याकडे गणित विज्ञान नाही. हे पेपर तुम्हाला पेपर 1चे 5 पेपर PDF स्वरूपात व्हॉट्सअपला मिळतील, पेपर 2चे 5 पेपर PDF स्वरूपात व्हॉट्सअपला मिळतील. स्पष्टीकरणाच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ज्यांनी फीस भरली त्यांना वैयक्तिकरित्या पाठवल्या जाईल, ज्या लिंकद्वारे तुम्हाला यूट्यूबला व्हिडिओ पाहता येईल. पेपर 1चे व्हिडिओ या तारखेला मिळतील, पेपर 2चे व्हिडिओ या तारखेला मिळतील. सकाळी 11 वाजता PDF पेपर मिळेल व्हॉट्सअपला, दुपारी 2 वाजता ॲन्सर की आणि संध्याकाळी 8 वाजता विश्लेषणाच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मिळणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, तसेच ओएसिस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.